गुड मॉर्निंग. मी काजल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मनूचा बर्थडे. तर चला मनूला विश करूया. हॅपी बर्थडे मनू. थँक्यू. मुलं ना कसे पटपट मोठे होतात हे काही समजतच नाही. तर मनू इथे आज झाली होती 4 वर्षांची. तर कसे पटपट दिवस गेले मला हे तर काही समजलंच नाही. बर्थडे ना छोटाच करायचा होता आणि सेलिब्रेशन सुद्धा घरीच करायचं होतं. मनूच्या आधी 3 बर्थडे आम्ही, पण तिच्या या आधीच्या 3 वाढदिवसांना ना आम्ही दालचा ठेवला होता. तर ह्या वेळेस म्हटलं काहीतरी वेगळं ठेवूया म्हणून आम्ही इकडे पावभाजीची तयारी करत होते. तर या आहेत माझ्या जाऊबाई. तर मी ह्यांना एक फोन केला की वहिनी तुम्ही येचाल का मला मदत करायला, मनूचा वाढदिवस आहे आणि आपल्याला पावभाजी बनवायची आहे. तर वहिनी मला म्हटल्या अगं तू मला विचारतीये काही, मला तू सांग, तू फोन केला की मी येणार. तर त्या असं मला कधीच की मी त्यांची जाऊ आहे आणि त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत असं मला कधीच त्या मला समजत नाहीत. मला नेहमी त्या लहान बहिणीसारखं समजतात. मी कधी त्यांना फोन करू कोणत्याही कामासाठी त्या पटकन येत असतात. नाती ना आपण जपण्यावरती असतं, आपण कसं जपतो त्यावरती आपले नाते. तर ह्या वहिनींनी ना मला आधी 3-4 महिने खूप जास्त त्रास होत होता ना, तेव्हा सुद्धा मला त्यांनी घरी बोलवून जेवायला घातलं होतं. मला माझ्या हातचं काय खावं वाटत नव्हतं किंवा घरातलं काय खावं वाटत नव्हतं, बाहेरचं खावं वाटत नव्हतं. तर वहिनींनी माझ्यासाठी खास बनवलं होतं सँडविच आणि चायनीज. तर हे बनवून मला त्यांनी फोन करून बोलवून घेतलं, ये तू खायला. तर ना आपण जसे नाती टिकवू ना तसे नाती टिकत असतात. म्हणून ना सगळ्या नात्याला तितकंच महत्त्व द्यायचं की वहिनी मला बोलत होत्या तू बस आणि मी करते सगळं. मी म्हटलं वहिनी तुमच्या हाताखाली फक्त मी देत आहे, तुम्हीच करणार आहात सगळं. तर त्या मला म्हणत होत्या नको करू, तू बस फक्त, मी सगळं बनवते. मी काय बनवत नव्हते, पण मी आपली त्यांच्या हाताखाली मदत थोडी थोडी करत होते. मदत करून ना आम्हाला पटपट उरकायचं होतं. संध्याकाळी परत डेकोरेशन करून, छोटंसंच डेकोरेशन करायचं होतं, पण डेकोरेशन केलं ना तेवढाच मुलांना आनंद. आणि मनूला ना बर्थडे म्हटलं ना इतका आनंद होत असतो ना, तिला असं वाटतं आपल्या घरी सगळे माझे फ्रेंड येणार, हे येणार. तिला ना तिचा बर्थडे यायच्या आधीपासूनच तिला 8 दिवस झालं ती माझ्या मागे लागली होती की मम्मा माझा बर्थडे कधी येणार आहे, माझे फ्रेंड कधी येणार, पाहुणे कधी येणार सगळे घरी. तर असं विचारून ना तिने 8 दिवस मला खूप त्रास दिला होता. तर एकदा फायनली म्हटलं आज तुझा बर्थडे आहे म्हणून. तर तिला इतका आनंद झाला होता ना, ती मला म्हणत होती मम्मी मला इथं डेकोरेशन करणार का, तिथं फुगे लावणार का, मला फ्रॉक घेणार का, हे घेणार का, ते घेणार का, असं तिचं दिवसभर सगळे प्रश्न चालले होते. तर माझे कोण कोण फ्रेंड येणार, कोण कोण येणार, काय बनवणार खायला फ्रेंडसाठी, तर हे सगळं विचारत होती ती. तर मी विचार केला एवढीशा मुलीला कसं सगळं कळतं आणि आमच्या वेळेस तर असं काही सुद्धा नव्हतं. तर इथे ताई आणि मी गप्पा मारत मारत कधी आमची पावभाजी झाली काही समजलंच नाही. पावभाजी तयार करून ठेवली आणि तर डेकोरेशन थोडं छोटंसंच करून घेतलं घरी आपलं. आणि मग आम्ही सगळे रेडी झालो. तर मी इकडे अशी तयार झाले होते छान आणि मनूला सुद्धा रेडी केलं होतं आणि औक्षण करायची तयारी चालू होती. मनूचं इकडं औक्षण करून घेत होतं आम्ही. एकेकाने फोटो आधी काढून घेतले, कारण नंतर ना औक्षण केलं की हळदी कुंकू लागतं, त्याच्यानंतर फोटो छान येत नाही म्हणून आधी फोटो आम्ही काढून घेतले आणि इकडं औक्षण करून घेतले एक जणांनी. आणि छोटासाच आपला घरी बर्थडे केला आणि मस्त एन्जॉय केला. चला असा होता मनूचा तर बर्थडे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून सुद्धा कळवा. तर असे सगळ्यांनी बर्थडे सेलिब्रेशन करून घेतलं आणि मनूला खूप आनंद झाला होता. जे आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरती जितका आनंद दिसतो ना तेवढा आपल्यांना आनंद होत असतो. तर मनू सगळ्या फ्रेंडसोबत बसून जेवण करून घेतलं. ती अशी स्वतः एकटी कधी खात नाही, पण ह्या मुलांसोबत बसून स्वतः खाऊन घेतलं. तर असं केलं आम्ही मनूचा बर्थडे सेलिब्रेशन. चला परत भेटू, तोपर्यंत बाय बाय.